तू सॉरी नको म्हणूस. सुजित, खरं तर आम्ही तुला थँक्स म्हणायला हवं. हं? डॅड, बोला, काय म्हणायचंय? डॅड हे फक्त परफ्यूम नाहीये. आपण जे शोधत होतो ते सोल्युशन आहे. डॅड, विचार करा ना, हे परफ्यूम मॉमनं एकदा हुंगलं आणि ती इतकी वेड्यासारखी वागायला लागली. मग हेच परफ्यूम जर आपण स्वानंदीला हुंगायला दिलं तर काय होईल? जे तुम्ही म्हणत होतात ना डॅड, तेच साध्य होईल. आपल्यावर कोणाला संशय येणार नाही आणि ते स्वानंदी, तिला वेड लागलंय हे सगळ्या जगासमोर आपोआप प्रूव्ह होईल. सुजितराव, सॉरी, मी जाते वर. थांब. मॉम, तनु, तू आता या घरातली आहेस, आमची फॅमिली आहेस. काय हो? हो. चल. ये ना तनिषा, ये. तनिषा, तुला सगळी हकीकत सांगतो मी. स्वानंदीचं बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हाच ते गेलेलं होतं. हे तिला कळल्यानंतर तिला इतका मानसिक धक्का बसला की ती माझ्या बाळाला स्वतःचं बाळ समजायला लागली. मला माझं बाळ हवंय. माझं अर्जुन, माझं बाळ रडतंय. तू मला बघायला पाहिजे. माझं बाळ रडतंय. स्वानंदी, कुठे निघालात तुम्ही? मणी सर, आपला अर्जुन, त्याच्या रडण्याचा आवाज येतोय तुम्हाला? बघा ना किती रडतोय तो. मला एकदा बघायचंय त्याला. हवं तर तुम्ही सोबत चला माझ्या. लांबून बघू आणि परत येऊ. नाही 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 स्वानंदी, नाही. मला माहितीये मी त्याला नाही बघू शकणार. मी त्याच्या आसपास जरी दिसले तरी सरपोतदार साहेब काय करतील माहिती नाही. पण मी काय करू? मी आई आहे त्याची. त्याचं हे असं रडणं कानावर पडलं ना, तुकडे होतात माझ्या काळजाचे.
कसं रडतंय माझं बाळ. माझं बाळ मला आई 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 म्हणून हाक मारत असत, पण मी काहीच करू शकत नाही हो. आई म्हणून हतबल आहे मी माझ्या बाळासाठी काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मणी सर, आपल्या या इवल्याशा बाळाची काय चूक आहे हो, सांगा ना. एकतर त्याला त्याच्या आईपासून लांब केलं आणि आता त्याला पावडरचं दूध पाजताय. त्याची आई जिवंत असून सुद्धा काय चूक आहे आपल्या अर्जुनची. म्हणजे सांगा ना, काय चूक आहे आपल्या अर्जुनची. त्याला तर ह्यातलं काही कळत सुद्धा नाही. म्हणी सर, त्याला तर असंच वाटत असेल ना की त्याची आई एक दुष्ट बाई आहे जी त्याला जवळच घेत नाही. नाही नाही स्वानंदी, असं असं काही नाही. तुम्ही प्लीज असा विचार करू नका. तर हे असं आहे बघा सुजितराव, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आपण हे परफ्यूम स्वानंदीला हुंगायला दिलं तर ती वेड्यासारखं वागायला लागेल, आणि मग ती वेडी आहे हे सिद्ध करायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि तनिषा, थँक्यू. हे परफ्यूम आमच्या खूप कामाला येणार आहे. एक्झॅक्टली डॅड, हे आपण लवकरात लवकर इम्प्लिमेंट करायला हवं. बरं जरा ऍटलिस्ट मी तुमच्या कामी तरी आली, म्हणजे युजफुलच ठरेल ते. पण मावशी, तरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. आय एम सॉरी. तनिषा, ह्यात तुझी काहीही चूक नाहीये. तुला कुठे माहिती होतं की ह्या परफ्यूमचा असा परिणाम होतो म्हणून? ते आपलं एक साधं नॉर्मल परफ्यूम आहे असं तुला वाटलं आणि म्हणून तू स्प्रे केलंस, बरोबर की नाही? पण जे झालं ते बरंच झालं. तनिषा, तुला माहिती नाहीये ह्याच्यामुळे काय झालंय ते. इतके दिवस आम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ना, त्याचं सोल्युशन एका झटक्यात मिळालंय आम्हाला. स्वानंदीला ह्या परफ्यूमचा वास हुंगायला देऊन तिला वेडी सिद्ध केलं की आमचं काम झालं. पण डॅड, हे परफ्यूम स्वानंदीला हुंगायला द्यायचं म्हणजे आपल्यापैकी कोणाला तरी आउट हाऊसला जावं लागेल. ते कसं शक्य आहे? म्हणजे आपल्यापैकी कोण जाईल आउट हाऊसला? किंवा आपण एक काम करूया का, काहीतरी कारण काढून स्वानंदीला जिथे बोलून घेऊया बंगल्यात, आणि तिला हे परफ्यूम इथेच हुंगायला लावूयात. मग तर आपल्यासाठी काम सोपं होईल. नाही 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 सुजितराव, आपण समजा स्वानंदीला इथे बोलावलं ना, तर मणी आणि नीलमला आपल्यावर संशय येईल.